शिपोशी परिसरातील एका तरुणीच्या प्रकरणावरून शिपोशी, पंचक्रोशी आणि तालुक्यातील अनेक हिंदू बांधवांनी लांजा पोलीस ठाण्यावर धडक देत निवेदन सादर केलं। संबंधित निवेदनात एका मुस्लिम तरुणावर हिंदू तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला। तसेच प्रेमसंबंधाच्या माध्यमातून विविध प्रलोभने दाखवून तरुणीवर प्रभाव टाकल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला। या प्रकरणामुळे परिसरात असंतोष आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। देशात घडलेल्या तत्सम घटनांचा उल्लेख करत संबंधित तरुणीच्या सुरक्षेबाबत ही देखील चिंता व्यक्त केली जाते। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। तसेच संबंधित तरुणीला तात्काळ तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यावे अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलं असून पोलिसांकडून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागलंय। वाईट आहे आणि आपल्यावर आपल्या हिंदू बांधवांना आपल्या मुली दुसऱ्याला द्यायच्या नाही। काही होते देश आपला आपली सत्ता असली तरी सुद्धा आपला मेजॉरिटी हिंदू म्हणून आपली जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे। आणि आपली ज्या गावामध्ये मेजॉरिटी आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहूनच हा लढा द्यायचा आहे। काही झालं की आपली मुलगी ही परत आलीच पाहिजे। जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। काही झालं ती पोलिसांचा दबाव येऊ देत आणि कोणाचाही दबाव आला तरी सुद्धा आपण सगळे हिंदू बांधवांनी आपली जी मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे। यासाठी झटायचं आहे। कुठलाही ते पक्ष कुठलाही विषय हा न घेता आपण सगळे हिंदू म्हणून एकत्र आलो आहेत आणि सगळ्या हिंदूंनी आज आपण इथे बंद करूया की आपली मुलगी ही आपल्या घरी घेऊन जायचीच।